नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून जवळपास एक विद्यार्थी आणि पालकांमध्ये जे काही शंका उपस्थित राहू शकतात त्या संदर्भात सीईटी सेल महाराष्ट्र राज्य मधील बीएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस मधल्या 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेज मधील बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस साठी जे कॅटेगरीचं बेनिफिट मेरिट मधलं न घेता जी प्रक्रिया असते त्याला आपण सीईटी सेल ऑल इंडिया कोटा महाराष्ट्र राज्य असं म्हणतो। या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये काही प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न केलाय। एक तर पहिली गोष्ट, या रजिस्ट्रेशनला साठी आपल्याला जे पहिलं आपण 1000चं रजिस्ट्रेशन केलेलं असलं तरी सुद्धा सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आपल्याला जाऊन ऑल इंडिया कोट्यासाठी 2000 रुपये नॉन रिफंडेबल आणि 50,000 रुपये रिफंडेबल डिपॉझिट सर्व कॅटेगरीसाठी भरून आपल्याला यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागत असतं। आता या प्रक्रियेमध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या प्रक्रियेमध्ये कोणत्या कॉलेजच्या जागा भरल्या जातात। एक तर फक्त प्रायव्हेट कॉलेजच्या जागा यामध्ये भरल्या जातात। 15% प्रायव्हेट कॉलेजमधील बीएचएमएस, बीयूएमएस आणि बीएमएस साठीच्या महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या सर्व कॉलेजेसच्या सीट्स या प्रक्रियेच्या सीईटी सेल ऑल इंडिया कोटामधून भरले जात असतात। गव्हर्नमेंटचे सीट एक सुद्धा भरलं जात नाही। डीम्डचे सीट्स आहेत ना ते सुद्धा ऑल इंडिया कोटा XXCCच्या वेबसाईटमधून 100% भरले जातात। त्याचबरोबर 15% ऑल इंडिया कोट्याच्या XXCC मधील संपूर्ण भारत देशाबरोबरच महाराष्ट्र राज्यामधल्या सुद्धा प्रक्रियेमधून XXCCच्या ऑल इंडिया कोट्याच्या 55,000च्या रजिस्ट्रेशन मधून भरले जात असतात। त्यामुळे ह्या 52,000च्या रजिस्ट्रेशन मधून फक्त महाराष्ट्र राज्यामधील बी ग्रुपच्या बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएसच्या 15% प्रायव्हेट कॉलेजमधल्या सीट्स भरल्या जात असतात। तर या प्रक्रियेमधून शासकीय किंवा अनुदानित सेमी गव्हर्नमेंटच्या जागा भरल्या जातात का? तर यामध्ये शासकीय म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेजच्या जागा भरल्या जात नाही। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेज भरल्या जात असतात। महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट बीएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएसच्या 15% कोट्याच्या जागा कशा भरल्या जातात? तर भारत देशातील सर्व गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या असणाऱ्या बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएसच्या XXCC मधून भरल्या जातात। प्रायव्हेट मधील ऑल इंडिया कोटा 15% सीईटी सेल 52,000च्या रजिस्ट्रेशन मधून भरले जात असतात। या प्रक्रियेमध्ये किती राऊंड होतात? फक्त 2 राऊंड होतात, एक तर राऊंड 1 आणि राऊंड 2। या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी वेगळे रजिस्ट्रेशन करावे लागेल का? हो, 100%। तुम्हाला यामध्ये सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जाऊन 2,000 रुपये नॉन रिफंडेबल आणि 50,000 रुपये रिफंडेबल फीस भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागत असतं। यामध्ये जर समजा 15% ऑल इंडिया कोट्याच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला 52,000 रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागते। हे डिपॉझिट आपलं परत मिळणार आहे का? तर 100%। पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादी सीट तुम्हाला मिळाली असेल आणि तुम्ही जर ती सीट ऍडमिशन घेतली नाही तर 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट तुमचे परत मिळते, म्हणजेच त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो। परंतु जर समजा दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग केली, प्रेफरन्सेस दिलं आणि तुम्हाला जर त्या कॉलेजमध्ये एखादं सीट मिळालेलं असेल आणि तिथे तुम्ही जॉईन किंवा ऍडमिशन नाही घेतलं तर मात्र तुमचे 50,000 रुपये डिपॉझिट फोरफिट होत असतं। बऱ्याच वेळा या अगोदर मी 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन सीईटी सेलचं केलेलं होतं। ते कशाचं होतं? तर बऱ्याच वेळा हे जे रजिस्ट्रेशन आहे ते महाराष्ट्र राज्यामधील एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी या सर्व कोर्सेससाठी 85% होतं। म्हणजे त्यात ग्रुप ए, बी, सी म्हटलं जातं। त्यामुळे ते मेरिटसाठी 85% होतं। त्यामुळं हे जे 52,000 रजिस्ट्रेशन आहे हे प्रायव्हेट कॉलेजमधील 15% ऑल इंडिया कोट्याचं आहे। या अगोदर जे सीईटी सेलमध्ये 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं असून सुद्धा याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आपल्याला 52,000 रुपये भरून करावं लागेल का? तर महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला जे कॉलेज मिळणार आहे आपल्या मेरिटनुसार त्याच्यापेक्षा हायर साईडनं जर कॉलेज पाहिजे असेल, म्हणजे मला जर समजा पुणे मुंबईचं कॉलेज मिळत नसेल किंवा जर एखादं दूरचं कॉलेज मिळत असेल तर 52,000चं रजिस्ट्रेशन तुम्हाला थोडंसं हायर साईडचं कॉलेज जे काही रँकिंगनुसार असतं ते कॉलेज तुम्हाला मिळण्याची शक्यता असते। त्यामुळं या प्रोसिजरमध्ये भाग घ्यायला हरकत नाही। बऱ्याच वेळा ही प्रक्रिया आजपर्यंत कुणाला माहीत नव्हती, त्यामुळे त्याचं मेरिट थोडंसं खूप लोअर साईडनं लागायचं, परंतु आता बऱ्यापैकी अवेअरनेस झाल्यामुळे याचं मेरिट थोडंसं हायर साईडनं लागायला चालू झालंय। पण
महाराष्ट्र स्टेटच्या मेरिटपेक्षा निश्चितच याचं मेरिट कमी असतं. परंतु या प्रक्रियेमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी भाग घ्यायचा आहे का? 100% काही आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा आहे असेच विद्यार्थी घेऊ शकतात. ज्या मी कॅटेगरीतून आहे आणि माझा प्रवेश कॅटेगरीचा फायदा मिळेल का? ऑल इंडिया कोट्यामधून आपल्या सर्व जागा ओपन मधून भरल्या जातात, त्यामुळे कोणत्याही कॅटेगरीचे या ठिकाणी आरक्षण नसतं. परंतु जर ऑल इंडिया कोट्यामध्ये सर्व सीट ओपन म्हणून भरल्या जात असतील तर कमीत कमी प्रवेश घेताना माझ्या कॅटेगरीसाठी फीची स्कॉलरशिप तरी मिळेल का? जर समजा तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीचा असाल, SC, ST, OBC, NT 1, 2, 3, SBC, SC, BC या सर्व किंवा EWS या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर तुम्हाला मेरिटनुसार तुम्हाला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीमधून मेरिटचं बेनिफिट मिळणार नाही. परंतु फीचे बेनिफिट मात्र म्हणजे स्कॉलरशिप मात्र तुम्हाला 100% मिळू शकते, फक्त तुम्ही महाराष्ट्रातले डोमिसाईल असाल तर. जे विद्यार्थी महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थी या कोट्यामधून आलेले असतील तर त्यांना कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ऑल इंडिया कोट्यामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर मुलींना जी फी सवलत आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे का? तर प्रवेश घेताना पूर्ण फीस भरावी लागेल, म्हणजे ऍडमिशनची ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस पूर्ण फी भरावी लागेल. नंतर तुम्ही महाडीबीटी वरती अर्ज करून मात्र तुम्हाला ती 90% स्कॉलरशिप रिफंड होऊ शकते. CET-CEL मार्फत ऑल इंडिया कोटा 15% मध्ये एखादं जर कॉलेज मिळालं आणि 85% मध्ये सुद्धा दुसरे कॉलेज मिळाले असेल तर मग काय करावे? जर दोन्ही कॉलेजमध्ये आपल्याला बघून आपण लक्षात येतं किंवा आम्ही जे सीट्स तुम्हाला दिलेले असते त्याच्यामध्ये मेरिटनुसार रँकिंग कॉलेजचे दिलेले आहे. आजपर्यंतच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांचा उपयोग किंवा कॉलेजची स्थापना, त्या ठिकाणी पेशंट फ्लो यानुसार रँकिंग ऑफ कॉलेज दिलेलं असतं. त्यानुसार जर तुम्ही दोन्ही म्हणजे 52,000च्या रजिस्ट्रेशन मधून पण एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि महाराष्ट्र CET-CELच्या 1,000च्या रजिस्ट्रेशन मधून पण एखादं कॉलेज मिळालेलं असेल तर त्यामधलं जे तुम्हाला बेटर वाटतंय ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे एक सीट सोडता येऊ शकतं. मात्र महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या राऊंडमध्ये त्याचबरोबर CET-CELच्या ऑल इंडिया कोट्याच्या पहिल्या राऊंडला मात्र फ्री एक्झिट असते, त्यामुळे काही काळजी करण्याची कारण नाही. मला CET-CEL ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% मधून एखादं प्रायव्हेट BMSचं कॉलेज लागलं असेल आणि 85% कोट्यामार्फत मात्र राऊंडमध्ये एकही कॉलेज मिळालं नाही तर मी काय करावं? तर ऑल इंडिया कोटामधून जर आपल्याला एखादं कॉलेज मिळालं असेल तर 85%च्या पुढील राऊंडमध्ये भाग घेऊ शकता आणि 15% मधलं ऍडमिशन मिळालेलं जे कॉलेज आहे ते जर चांगलं वाटत असेल तर तुम्ही तिकडे सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला 15% ऑल इंडिया कोट्यामधून पहिल्या राऊंडमध्ये एक कॉलेज मिळालं आणि तेच कॉलेज घेणे कंपल्सरी आहे का? म्हणजे नाही. तर 100% ऑल इंडिया कोट्यामधून जर तुम्ही 52,000 रुपये रजिस्ट्रेशन करून एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं तर ते घेणं बंधनकारक नाहीये, म्हणजे त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो. ऍडमिशन नाही घेतलं तरी सुद्धा चालू शकतं, तुमचं डिपॉझिट 50,000 रुपये बुडणार नाही. 15% ऑल इंडिया कोटासाठी ऑप्शन फॉर्म किती वेळा भरावा लागतो? म्हणजेच ऑप्शन फॉर्म मध्ये चॉईस फिलिंग किती वेळा करावं लागते? तर 2 वेळा चॉईस फिलिंग करता येते, राऊंड 1 मध्ये आणि राऊंड 2 मध्ये. पहिल्या राऊंड मध्ये मी जर रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर दुसऱ्या राऊंड मध्ये मी रजिस्ट्रेशन करू शकतो का ऑल इंडिया कोट्यामध्ये? तर 100% करू शकतो. दुसऱ्या राऊंड मध्ये जर समजा पहिल्या राऊंड मध्ये एखाद्या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन करणं झालं नाही तर मात्र दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि ते पहिल्यांदाच केलं आणि मी प्रेफरन्सेस किंवा चॉईस फिलिंग दिली आणि त्यानंतर एखादं कॉलेज बरोबर मला मिळालं तर ते कॉलेज नाही घेतलं तर काय होईल? तर आपण जे भरलेलं 50,000 रुपये डिपॉझिट आहे ते जप्त होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग करताना फार महत्त्वपूर्ण विचार करायला पाहिजे. दोन्ही राऊंड जो आहेत ना ते महाराष्ट्र राज्यामधील ऑल इंडिया कोट्याचं आणि 85% स्टेट कोट्याचं हे दोन्हीचे राऊंड सायमल्टेनियस चालू आहेत. आणि एवढंच नव्हे तर 1,000चं आपलं जे सर्व महाराष्ट्र राज्यातील 85%चं जे चॉईस फिलिंग आहे ती सुद्धा 8 सप्टेंबर पासून ते 11 सप्टेंबर पर्यंत आहे. आणि ऑल इंडिया कोट्याचं CET-CEL मधील सुद्धा 15%चं रजिस्ट्रेशन नंतरची चॉईस फिलिंग सुद्धा आपल्याला 8 तारखेपासून 11 तारखेपर्यंत करता येऊ शकते. त्यामुळं कन्फ्युजन होणार नाही. मी सर्व गोष्टी क्लिअर आपल्या ग्रुपवरती दिलेल्या आहेत, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. 15% ऑल इंडिया कोट्यासाठी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं नाही तर दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. आणि 15% ऑल इंडिया कोट्याच्या पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे तरी सुद्धा दुसऱ्या राऊंडमध्ये नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे का? तर 100% गरज नाही. फक्त चॉईस फिलिंग आपल्याला करावी लागते. मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग केल्यानंतर ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे. पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याने एखादं कॉलेज रजिस्ट्रेशन 52,000चं केलं आणि CET-CELचं पण चॉईस फिलिंग केली
85% आणि 15% पण ऑल इंडिया कोट्याची चॉईस फिलिंग केली आणि त्यामध्ये समजा सीईटी सेलच्या महाराष्ट्र सीईटी सेलमधून 85% मधून मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि पहिल्या राऊंडमध्ये आपण फ्री एक्झिट घेतली आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर समजा चॉईस फिलिंग नाही केली तर आपलं 52,000चं किंवा 50,000चं काय होईल तर तुमचं डिपॉझिट जप्त होणार नाही. फक्त एकाच कंडिशनमध्ये 50,000 रुपये तुमचं डिपॉझिट जप्त होतं, ते म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग देऊन तुम्ही जर समजा ते कॉलेज ऍडमिशन घेतलं नाही काही कारणास्तव, म्हणजे तुम्हाला इकडे दुसरं चांगलं कॉलेज मिळालं म्हणून असेल किंबहुना तुम्ही रिपीटला गेला म्हणून असेल किंवा काही कारणास्तव तुम्ही जर ऍडमिशन दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेजला घेतलं नाही तरच तुमचं 50,000 रुपये डिपॉझिट फोरफिट होणार आहे आणि प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडणार आहात. एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील सीईटी सेल 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजमधील बीएमएस बीएमएस आणि बीएचएमएस मधील ज्या सीट्स मधील 2 राऊंड मधून आपल्या कॅटेगरीचं बेनिफिट न मिळता मेरिट मधलं बेनिफिट न मिळता परंतु स्कॉलरशिप मिळू शकते, मुलींच्या आरक्षणाचा सुद्धा फायदा होऊ शकतो. अशा प्रकारच्या या ऑल इंडिया कोट्याच्या भारत देशातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचबरोबर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या विंडोमधून रजिस्ट्रेशन करण्याच्या संदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये देण्याचा जो प्रयत्न केलाय तो प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.